संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील पतंजली दूध संकलन केंद्राकडून आज दीपावली सणाच्या निमित्तानं दूध उत्पादकांचा अनोखा संस्मरणीय सन्मान सोहळा पार पडला आहे। पतंजली दूध संकलन केंद्रामध्ये दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे यासाठी जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना यावेळी बक्षीस वितरण देऊन गौरवण्यात आले। दूध संस्थेचे संस्थापक संचालक भाऊसाहेब निवृत्ती दिघे यांनी आपल्या पतंजली दूध संकलन केंद्राच्या असलेल्या पारदर्शक कारभार आणि संकलन केंद्राचे उद्दिष्ट सांगून उत्पादकांना आपल्यावर टाकलेला विश्वास जपला आहे। यामुळेच या संस्थेची सभासदांमध्ये असणारी विश्वासार्हता वाढली आहे। आज दीपावलीच्या निमित्तानं पतंजली दूध संकलन केंद्राकडून पहिल्या 5 मानकरी सभासदांना आकर्षक असे डिजिटल घड्याळे बक्षिसे देण्यात आली आहेत। यामध्ये प्रथम क्रमांक गोरखनाथ कारभारी दिघे, द्वितीय क्रमांक गोरख त्र्यंबक दिघे, तृतीय क्रमांक गणेश रावसाहेब जाणीकर आणि चतुर्थ क्रमांक आत्माराम दिघे यांचा आहे, तर 5वा क्रमांक गोविंद सावित्रा दिघे यांनी पटकावला आहे। सदर बक्षीस मान्यवरांच्या हस्ते यांना प्रदान करण्यात आले। दूध संकलन केंद्राच्या मार्फत शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या 5 ते 7 रुपयेपर्यंत अनुदानाचा प्रत्येक सभासद व उत्पादकाला 100% लाभ देण्यात आला असून वेळेवर दूध पेमेंट करणारी दूध संकलन केंद्र म्हणून या पतंजली दूध संस्थेकडे बघितले जाते। दिवाळी ते दिवाळी वार्षिक बोनस वाटप देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे दूध उत्पादकांना दिला जातो। त्याचबरोबर दूध उत्पादकांच्या व्यवसाय वाढीसाठी बिगर व्याजी ॲडव्हान्स देणारी संकलन केंद्र म्हणून प्रामुख्याने या पतंजली संस्थेकडे बघितले जाते। आजच्या या दीपावली कार्यक्रमाच्या निमित्तानं पतंजली दूध संकलन केंद्रामध्ये तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर, माजी प्रभारी सरपंच मयूर दिघे, माजी उपसरपंच रमेश सावित्र दिघे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब दिघे, हरिभक्तपरायण शरद नारायण डोळे, संतोष काळे, सर संपतराव दिघे, संतोष दिघे, बाबासाहेब गव्हाणे, लक्ष्मण दिघे, भास्कर दिघे, सुरेश दिघे, मेजर भाऊसाहेब दिघे, नाना दिघे, रावसाहेब जाणीकर, प्रभाकर दिघे यांसह सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संपतराव दिघे यांनी केले, तर संजय दिघे यांनी आभार मानले। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी पतंजली दूध संस्थेच्या सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून संस्थेच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला।